तर संघाने मला वाटतं निर्मल कंपनीकडून काहीसे चांगले असे उत्तम असे खेळाडू मागवलेले आहेत आणि चांगले चालतायत ते. मला वाटतं आमदार चांगला पहिलं पॉईंट घेताना आणि चांगली कामगिरी बजावताना दिसत आहे. पाहूया खुडगर संघ त्यांना नमवतोय की आमदार संघ खुडगर संघाला नमवतोय. पाहायला मिळेल या सामन्यात सामना. पाहूया काही अशी खुडगर टीम खुडगर संघासाठी चेअरअप करताना दिसते आणि खुडगर संघाला मला वाटतं 10वी नंतर आपले पेपर झाल्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस सामने चालू केले आणि चांगला खेळ दाखवताना दिसत आहेत ते आमदार संघ. त्या प्रकारे 2 पॉईंट दिले. त्याच्यानंतर होणारे सामने ग्रामीणची आणि चांगले खेळ दाखवताना खुडगर टीम काहीशी नमताना दिसत आहे आणि चांगला खेळ दाखवताना अंदाज टीम. पाहूयात टॅकल करतायत की पॉईंट घेऊन जातोय. पाहूयात आता पुढे सामना. या पुढे होणारे सामने आजचे बेरे हाताला काही लावणार की काय असं भाव वाटू लागले आता, कारण त्यांच्या हातात आलेलं पाय काही सुटत नाहीये. अरे आकाश पंचांचा निर्णय अंतिम राहील. टेक्निकल पॉइंट आमदार संघाला मिळालेला आहे आणि आमदार संघ जास्त मला वाटतं आमदार संघ जास्त उत्तेजित होऊ नका, कारण काही निर्णय पंचांच्या हातात आहे आणि ते निर्णय पंच देण्यासाठी समर्थ आहे. कृपया त्यांनी त्यांच्या निर्णयाचा विचार करावा आणि वाद होईल असं काही करू नये. वाद होऊन ऑफिशियल टाइम आउट आणि स्कोर झालेला आहे आमदार 6 खुडगर 1. आणि सामना चालू होत आहे. जरा अंदर टीम खुडगर टीमला अजून एकही पॉईंट मिळालेला नाहीये. पाहूयात नवीन टॅकल टेक्निकल पॉइंट ना आपण तो उठला टेक्निकल पॉइंट ना टेक्निकल पॉइंट कोणता निर्णय कळवायचा आहे कमिटी जरा निर्णय घ्यायचे. काही निर्णय तुमच्याच हातात आहेत आणि नियमात फेरबदल करण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच दिलेला आहे आणि पंचांचा निर्णय इथे अंतिम राहणार आहे. काही चुकी झाली असेल पंचांची तर माफ करायचं आहे आणि रुपेश साबळे यांनी कृपया साईडला उभं राहायचंय. आणि आता खुडगर संघासाठी चेअरअप करताना दिसतोय आणि खेळाडूंचं मनोबल वाढवताना दिसतंय. पाहूयात आणि घाई करताना पॉइंट खुडगर आणि खुडगर संघाने आपलं खातं खोललेलं आहे असं दिसतंय. आणि पाहूयात राज परत आपल्या संघासाठी पॉइंट घेतोय आणि घेतलाच तरी पॉइंट. चांगला खेळ दाखवताना आमदार संघ आणि खुडगर संघ. पाहूयात परत एकदा हा खेळाडू आपल्या संघासाठी पॉइंट घेतोय की काय आणि परत पॉइंट घेतलेला आहे. पॉइंट खुडगर आणि खुडगरचं नाव दिलं खेळाडू सच्ची. मला वाटतंय टॅकल करतोय की काय, पण अशी नावं दिली अंदरची टीम आहे. छोटे छोटे बच्चे आहेत ते, पण खेळ मोठा आहे त्यांचा. शोर बच्चे त्याच्याला परत पकडतात की काय करतात. पाहूयात बलाढ्य असा खेळाडू आणि पुन्हा एकदा टॅकल केला आहे आणि सुरू खेळ दाखवताना मला वाटतं
आणि चांगला खेळ दाखवताना मला वाटतं राज राज आणि तो पॉईंट असतो 4 पॉईंट खुरकर आणि आमदार चांगलं प्रदर्शन दाखवताना आणि खेळतात कबड्डी आणि कबड्डीमध्ये खेळून त्यांनी एक मला वाटतं पॉईंट घेतलेला आहे पॉईंट खुरकर आणि बाहेरचे बोलू नका प्लीज स्कोर अंदर 12 खुरकर 3 अंदर 12 खुरकर 3 आणि छान असा टॅकल केलेला आहे तो खुरकर या संघाने आणि रेडिंग करत आहे खुरकरचा पाहूयात आपली टीम भरपूर पिछाडत आहे पाहूयात पॉईंट घेतो की काय आणि मला छान असं टॅकल केलेला आहे पॉईंट तो अंदाज आणि फर्स्ट हाफ झालेला आहे स्कोर अंदर 13 खुरकर 4 अंदर 13 खुरकर 4 कृपया सर्वांनी स्कोर कडे लक्ष असू द्या खुरकर टीम आणि अंदर टीम अंदर 13 खुरकर 4 आणि काही अशी चिलीफुली टीम अंदरची जी अशी खुरकर टीमला नमवताना दिसत आहे आणि खुरकर टीम काही करू शकत नाहीये त्यांचा प्रयत्न चालू आहेत पण ही टीम त्यांना काहीच करून देत नाहीये यापुढे सेकंड राऊंडचे बी ग्रुपचे सामने ग्रामीण बी यापुढील सामना बेडगाव वर्सेस बेडवाल बेडगाव वर्सेस बेडवाल दर्शन वर्सेस युतिका अक्कली वर्सेस आजलो आणि यापुढे होणारा खेळ अंदाज 13 खुरकर 4 पॉईंट घेतो की काय पॉईंट घेतलेला आहे त्यांनी पॉईंट तो अंदाज यापुढे होणारा सामना पेडगाव वर्सेस बेडवाल आणि चांगला सुपर चांगला टॅकल केलेला आहे अंदर संघाने पाहूया फुटबॉल टीम त्यांच्या टीम साठी काही करते की काय भरपूरच विचारत आहेत ते मला वाटतंय या बारीक पोरांच्या मागे बारीक पोरांचा खेळ पाहून ते दंग झालेले दिसत आहे मला वाटतंय सशस्त्र रक्षा असणारी शिवबाजी टीम शिवाजी महाराजांसारखे पराक्रम करण्यासाठी तयार असलेले खेळाडू राज त्या संघासाठी कोणाला आणि काही अशी खुर्ची आपल्या खेळाडूसाठी केअरअप करताना मला द्यायचं खेळाडू क्रिकेट टीम मधला मनोबल वाढवताना फुटबॉलची टीम फुटबॉलची टीम आपल्या टीम कडे भरपूर सपोर्ट करते आहे आणि परेश पवार यांनी थोडा चालेल बाउंड्रीच्या बाहेर आणि संजू परत एकदा रेड करताना पाहूया पॉईंट घेतोय की नाही आणि लाईटचा बॉल कुठे कोणी हलवायचा नाहीये शिवाजी महाराजांच्या बाहेरचे कोणी बोलणार नाही छान पंच मला वाटतं अजून एकही खोटा आणि एकही रॉंग असा निर्णय पंचांनी दिलेला नाहीये पंचांनी निर्णय त्वरित कळवायचा आहे यापुढे होणारा ग्रुप बी मधील सामने पेडगाव वर्सेस बेडवाल पंच निर्णय कळवायचा आहे आणि अशा प्रकारे संजयचा मनोबल वाढवल्यामुळे संजयने सुपर रेड मारलेली आहे मागच्या रेड मध्ये आणि त्यांच्या संघाचा स्कोर आता वाढत गेलेला आहे 7 अंदर 16 काही 9 पॉईंटची अशा सुपर रेड मारायच्या संजयला तरच त्यांची टीम वर येईल नाहीतर काही वेळ शकत नाहीये पंचा निर्णय कळवायचा आणि मग
पंच निर्णय कळवायचा आहे, पंच निर्णय कळवायचा आदल्या रेटचा. पंच आदल्या रेटचा निर्णय कळवायचा आहे. पॉईंट कुडगर 9 अंधार 16. कुडगर 9 अंधार 16. अंधारची टीम कळशा ऑलआउटच्या दिशेने कार्य करताना आणि टाइम आउट घेतलेला आहे अंधार टीमने. पाहूयात बोनस घेतोय की बोनस घेतलाय, पाहूयात. पंच पाहतीलच ते. चांगला प्रयत्न अंदाज 1-2 पॉइंट. चेक पॉइंट घे, चेक पॉइंट. पॉइंट अंदाज, पॉइंट अंदाज. कुडगर 13 अंधार 18. कुडगर 13 अंधार 18. पाहूयात शेवटचा 1 मिनिट, शेवटचा 1 मिनिट. दोन्ही टीमने खबरदारी घ्यायची आहे. शेवटचा मिनिट आहे आणि अंदाज 18 कुडगर 13 आणि पुन्हा 1 पॉइंट मध्ये भर. अंधार 21 कुडगर 13. कुडगर 13. पंचांचा निर्णय, पंचांचा निर्णय, पंचांचा निर्णय. बोनस कुडगर पॉइंट अंदाज. पाहूयात राजमोगरे अंदाज काय करताय निवेदन आपल्याला. आणि मला वाटतंय each 1 point. अंदाज 15 अंदाज 21 लास्ट विजय झालेला आहे पुन्हा एकदा. आणि कुडगर टीमने आपलं चांगलं प्रदर्शन दाखवलं आहे आणि यापुढे होणारे सामने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं.